आज अशा प्रकारे या पाताळगंगेला मस्त छानपैकी पाणी आलेलं आहे आणि हे जे माळुंगीचं स्वरूप आहे समोर, हे समोर दिसतंय. आज आपल्या समोर काही नळवाडी गावचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. त्यात एक सन्मानपूर्वक स्थान असणारं पंचकृषीतलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राजेंद्र साहने साहेब आपल्यासोबत आहेत. ते खरेदी विक्री संघ सिन्नर, ते आता सध्या व्हाईस चेअरमन म्हणून त्यांची निवड झालेली आहे. माऊली, काय वाटतं आता या भोजापूर खोऱ्यात? खरं तर काल माळुंगीच्या नदीचं पाणी जर बघितलं तर काल रात्री एक थेंबही माळुंगीच्या नदीला पाणी नव्हतं. म्हणजे थोडंसं असेल, जे पावसाचं असेल ते थोडंफार. परंतु आज रात्रीतनं भोजापूर धरण ओव्हरफ्लो होऊन हे अगदी दुथडी भरून दोन्ही टोकाला पाणी माळुंगीच्या पुरत नाही आहे, असं एवढं छान पाणी, मोठं पाणी इथे माळुंगीच्या नदीला आलेलं आहे. तर हे भोजापूर खोऱ्यासाठी काय वाटतं आपल्याला? ही कशी परिस्थिती? किंवा आता जुलैच्या साधारणतः 22-23 तारखेच्या दरम्यानच हे पाणी इथपर्यंत आलेलं आहे. तर याबद्दल पंचक्रोशीतील पाण्याचा हा जो आनंद आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? माळुंगी नदी म्हणजे आमच्या खोऱ्याचं एक वैभव आहे आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतं आहे आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं. सगळा परिसर आनंदीमय झालेला आहे आणि सगळ्या परिसरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आता इथे पाताळेश्वर देवस्थान समोर जे इथे पाताळगंगेचं पाणी आहे, हे पाताळगंगेचं पाणी अगदी मंदिराच्या पायथ्याशी, म्हणजे मंदिराच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या सुद्धा बुडालेल्या आहेत इथं. आणि जे पुलाचं अर्धा भाग आहे तो अर्धा भाग पाण्याखाली आहे. तर आपल्यासोबत विविध कार्यकारी सहकारी संस्था नळवाडी सोसायटीचे आदरणीय चेअरमन साहेब दत्तू नाना दराडे आपल्यासोबत आहेत. नाना, काय सांगाल? पंचक्रोशीत हे जे पाताळेश्वर देवस्थानासमोर निसर्गरम्य आज सगळं दृश्य पाहायला मिळतंय, हे आत्तापर्यंत किती वेळेस असं पाहायला मिळालं होतं? किंवा या जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पाणी इथपर्यंत येतं का? किंवा ही जी आत्ता माळुंगीची पातळी, ही पातळी धोकादायक आहे का? किंवा त्याबद्दल सतर्कता म्हणून तुम्ही काय सांगाल? मला तर इतका आनंद झाला की पंढरीच्या पांडुरंगाची उद्या एकादशी आणि त्या एकादशीच्या आदल्या दिवशीच महादेव पाताळेश्वराच्या आपल्या या मंदिरासमोर माझ्या जीवनामध्ये प्रथम मी एवढं पाणी पाहिलं आहे का माझ्या एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये एवढं पाणी इथपर्यंत या लेवलला कधीच पाणी पाहिलेलं नव्हतं. आणि नदी एवढी तुडुंब भरून वाहती. आमच्या नळवडी गावचं नळराज ऋषींचा आशीर्वाद, महादेवाचे आशीर्वाद, दमदेव महाराजांचे आशीर्वाद आणि पांडुरंगाचे कृपा आशीर्वाद आमच्या नळवडीवर असेच कायमस्वरूपी असतील, असे राहू द्या अशी पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करतो. खूप आनंदी आमचं नळवडी गाव. पाणी आल्यामुळं सर्व परिसरामध्ये आज आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. अशीच कृपा द्यावा आमच्यावर कायम असू दे. महादेवरायाला तेच सांगतो, सर्वांना सुखी ठेव. धन्यवाद. धन्यवाद माऊली. अतिशय नळवाडी गावातल्या ग्रामस्थांनी या प्रतिक्रिया, अनमोल प्रतिक्रिया खरं तर या भोजापूर खोऱ्यातल्या दिलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आपल्या चॅनलच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना हे निसर्गरम्य दृश्य आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, दाखवतो. हे बघा, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या मठाधिपती पाताळेश्वर संस्थानचे आता मठाधिपती आदरणीय हरिभक्तपरायण विलासजी महाराज भोसले हे सुद्धा आषाढी वारीला गेलेले होते. रात्रीच त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि महाराजांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि या व्हिडिओ तिथे थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण. हे बघा मित्रांनो, हे सगळे ग्रामस्थ पाहणी करतायत पाण्याची. आणि इथं दिसतंय तुम्हाला हा जो पाण्याचा प्रवाह, हा जो स्पीड आहे, हे बघा आता शेवटच्या टोकाला पाणी इथं. आणि पाण्याला फ्लो एवढा आहे की ही जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही की ह्या माळुंगी नदीच्या धोक्याच्या पातळीची जो सुरुवात होते अगदी त्याचं टोक गाठलेलं आहे. हां, आणि अजून 2 दिवस जर पाऊस चालला एकसारखा तर अकोलेकरांनी, संगमनेर अकोलनाका आणि संगमनेर परिसरातल्या लोकांनी फार काळजी घेण्याचं काम, सतर्क राहण्याचं आत्ताच गरज आहे.
काय भयानक पाणी दादा. समोर पाताळेश्वर मंदिर दिसतंय आपल्याला. त्याच्या पाठीमागे तो तिकडे नळराज ऋषींचा डोंगर दिसतोय आणि अतिशय खूप जोरदार पाणी म्हाळुंगी नदीचं या पुलावर दिसतंय. या म्हाळुंगी नदीचा अतिशय मोठा प्रवाह आपल्याला दिसतोय. या भोजापूर खोऱ्यातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय वसंतदादा आणि सुदामदादा आपल्या सोबत आहेत. वसंतदादा सहाने हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विचारतो, दादा तुमच्या आयुष्यात आपण एवढे पानकाळे पाहिले तिथं या भोजापूर खोऱ्यात, तर हे जे पाणी हे मला वाटतं साधारणतः प्रथमतः आलंय एवढं पाणी का याच्या अगोदर तुम्ही एवढं पाणी कधी बघितलेलं आहे या भोजापूर खोऱ्यात? पहिल्यांदाच हे पाणी बघतोय. आज माझं 74 वर्ष वय चाललेलं आहे. 74 वर्षामध्ये मी म्हाळुंगी नदीला हे पहिल्यांदाच हे पाणी बघतोय. त्याच्यामुळं आमच्या या पातळीश्वराच्या कृपेनं आणि आमच्या या परिसरात खूप आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे. बघा मित्रांनो, दादांनी सांगितलं की हे जे पाणी आहे हे 74 वर्षात पहिल्यांदा इथे एवढं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. अतिशय उकळ्या मारतंय पाणी, अक्षरशः ढवळ्या म्हणजे ज्याला बर्फ किंवा असं एकदम पांढरा शुभ्र स्वरूप. आणि इकडून जर बघितलं नदीकडं तर आपल्याला अक्षरशः भीती वाटेल असा मोठा धबधबा इथे तयार झालेला आहे. हे बघा मित्रांनो, किती मोठं पाणी आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणाचा फ्लो आहे इथे.